हाय नमस्कार. आमच्या इकडे किती मोठा पाऊस येत होता बघा आणि शाळा सुटली होती. लेकरं पण भिजत भिजत येत होते आणि पावसाचा आनंद घेत पिल्लू आणि मी बाहेरच उभारलो होतो आणि विचार करत होते की माझ्यासाठी काय बनवावं काय नाही. पिल्लूच्या बाबांसाठी तर मी नॉनव्हेज बनवणार होते, कारण की श्रावण चालू होते. परत श्रावण महिन्यामध्ये खात नाहीत आम्ही, त्यामुळं. आणि मग असा विचार केला की माझ्यासाठी छोले कुलचे बनवावे, म्हणून मी छोले भिजू घातले होते गरम पाण्यामध्ये आणि कुकरच्या 5-6 शिट्ट्या दिल्या ना तर छोले आरामात शिजून जातील. त्यामुळे मी लवकर तयारी केली छोलेची आणि त्यामध्ये मीठ ते टाकून मी छोले शिजायला टाकले आणि लाईट पण गेली नंतरनं छोले शिजायला टाकल्यानंतरनं. आणि त्यामुळे मी पुढचा व्हिडिओ काढलेला नाही, डायरेक्ट सगळं बनवल्यानंतरनंच व्हिडिओ घेतलेला आहे. आणि छोले कुलचे तर एवढे टेस्टी झालते ना, खूप मस्त झाले होते छोले कुलचे. आणि नॉनव्हेजची पण भाजी अंधारामध्येच केली होती, त्यामुळे मला माहीत नव्हते की कशी होईल कशी नाही, कारण की त्याला मसाले ते खूप नव्हतं टाकलं मी. फ्राय आणि भाकरी आणि आमटी बनवून घेतली होती त्यांच्यासाठी. आणि त्यांचं रिॲक्शन काय आहे ते व्हिडिओमध्ये. त्यांना तर भाजी एवढी जास्त आवडली होती ना, डायरेक्ट त्यांनी एक घास खाल्ला की त्या भाजीचा एक घोट घेतलाच पिऊन. आणि खूप जास्त त्यांना भाजी आवडली होती त्यामुळं. आणि फ्राय पण एक नंबर झाला होता असं बोलत होते ते. आणि पिल्लूला चारून त्याला झोपी घातलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं, पिल्लूच्या मामाने, ह्यांनी आणि मी. आणि ह्यांनी स्प्राईट आणली होती, त्यामुळे मी त्यांच्यातली थोडीशी पिऊन घेतली. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.